नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या लोकशाहीचे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत। एक कायदे मंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्याय मंडळ। या तिन्हीमध्ये कायदे मंडळ, न्यायपालिका हा जो स्तंभ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तो मजबूत राहणं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे। तो जर कमकुवत झाला तर लोकांचा न्यायपालिकेवरचा असणारा विश्वास कमी होईल। आणि दुसरं म्हणजे न्यायपालिकेमध्ये वकील आणि न्यायाधीश हे सुद्धा 2 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत। वकील ज्यावेळेस वकिलीला व्यवसायाला सुरुवात करतो त्यावेळेस त्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं संबोधलं जातं। त्यामुळे वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्ये असणारे जे संबंध आहेत हे मधुर असणं आवश्यक आहे। दोघांमध्ये कायम सुसंवाद असणं आवश्यक आहे। जर त्याचं रूपांतर विसंवादात झालं तर लोकांमध्ये, जनमानसामध्ये कोर्टाबद्दलची जी प्रतिमा आहे ही मलिन होत जाईल। हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं की दिल्लीमध्ये रोहिणी कोर्टामध्ये एक न्यायाधीश आणि वकील यांच्यात जी शाब्दिक चकामक होते ती तुम्हाला मी अगोदर दाखवतो, मग मी माझं पुढील विश्लेषण करतो। क्या करती हूँ मैं? आप गाली दो एक बार दोबारा जैसे तो गेट में दिए वो गाली दोबारा दीजिए सर। दो गाली कर पाओगे फिर भी कर रहा हूँ। जब तुम मैं बंद हूँ क्या करोगे? मैं मरने के बाद मेरा कुछ तो करोगे धरती पे? और आप यूं ही करोगे, आप कुछ काम नहीं करोगे। आता दुसरी जी घटना जी घडलेली आहे ती आंध्र प्रदेशाच्या हायकोर्टामध्ये ही घडलेली आहे। ही घटना साधारणपणे 6/5/2026 रोजी घडलेली आहे आणि त्या ठिकाणी एक नवोदित तरुण वकील आंध्र प्रदेशचे जे न्यायमूर्ती असतात त्यांच्या समोर एक पासपोर्टची केस असते, इम्पाउंडची, त्या संबंधी तो युक्तिवाद करत असतो। आणि युक्तिवाद करत असताना ऑल ऑफ ए सडन त्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती आहे ते एकदम चिडून जातात आणि इतके चिडतात की त्या हायकोर्टाचे रजिस्ट्रार असतात त्यांना सांगतात की याला तुम्ही ताबडतोब पोलिसांमार्फत न्यायालयीन कोठडी 24 तासाकरता ठेवा। ते न्यायाधीश त्या वकिलाला म्हणतात, तू काही स्वतःला सिनियर ॲडव्होकेट समजतो का? आणि अशा एकदम घडलेल्या घटनेमुळे तो जो नवोदित वकील आहे तो एकदम घाबरून जातो, त्याला काय करावं उमजत नाही आणि मग तो त्या न्यायाधीशांना सांगतो की साहेब मला माफ करा। तो अक्षरशः आपण जसं देवापुढे याचना करतो तशी तो याचना करतो, परंतु त्या जस्टिसवरती, न्यायाधीशावरती त्याच्या कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही। आणि जेव्हा ही घटना घडते त्यावेळेस सरकारी वकील आणि इतर वकील त्या ठिकाणी हजरतात आणि हा घडलेला प्रसंग हा ताबडतोब सर्वोच्च न्यायालयाचे जे असोसिएशन आहे त्यांच्यापर्यंत जाते, व नंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष आहे त्यांच्यापर्यंत जाते आणि ही ताबडतोब घटना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांच्यापर्यंत ती पोचती करतात। ते देखील आणि या घटनेचा झालेला व्हिडिओ हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित केला जातो आणि सरन्यायाधीशांपर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर सरन्यायाधीश ताबडतोब रजिस्ट्रार मार्फत त्या झालेल्या घटनेचा अहवाल मागवतात। सर्वोच्च न्यायालयाचे जे असोसिएशन आहे ते आता निषेधाचा ठराव पार करतात। ते म्हणतात यांची बदली करा, यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करा आणि अशा प्रकारचं जर वागणूक दिली तर वकिलांमध्ये एक प्रकारचं काम करण्याचं खच्चीकरण केलं जाईल। परंतु आंध्र प्रदेशचे जे बार असोसिएशन असतात ते सांगतात की ताबडतोब सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सांगतात की साहेब याला काय अजून अटक झालेली नाही आहे आणि आमचं हे प्रकरण सामोपचाराने मिटलेलं आहे, त्यामुळे याची पुढे काही कारवाई करण्यात येऊ नये। त्यामुळे कदाचित ती कारवाई या झालेल्या ठरावामुळे थांबली असेल। सांगण्याचा उद्देश एवढा एकच आहे की वकील आणि न्यायाधीश यांच्यामधले असलेले जे संबंध आहेत हे मधुर असले पाहिजे। न्यायाधीशाचं काम काय?
न्यायाधीशाचं काम की न्यायाप्रमाणे काम करणं, वकिलाचं काम काय तर आपल्या आशिलाची बाजू या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून मांडणं. त्यामुळे हे जे संबंध जर असे बिघडले तो लोकांपर्यंत एक चुकीचा संदेश जातो. यापुढे असं होता कामा नये आणि वकील आणि न्यायाधीश यांच्यातले संबंध हे कायम चांगले राहिले पाहिजे. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. तुर्तास मी इथे थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.